पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारीखपर्यंत या ठिकाणी। आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं सुद्धा वाटत आहे की बा आता एकच लिस्ट लागली, आता लिस्ट लागणार नाही आहे। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो, जवळपास 6 लिस्टा पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकच्या येणार आहे। ठीक आहे, तर दुसरी जी लिस्ट आहे कोणत्या तारखेला येणार आहे हे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचा कटअप कमी या ठिकाणी जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकचा कटअप कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। पुढील निवड प्रक्रिया सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये म्हणजे 100 वाले मार्क 100% वाले किती आहे, 99 वाले किती आहे, 98 वाले किती आहे, त्याचबरोबर 96 वाले किती आहे, 90 वाले किती आहे, 80 वाले किती आहे, 70 वाले किती आहे, 60% वाले किती आहे हे मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण या ठिकाणी कटापवर आणणार आहे। तर खरी माहिती तुम्ही या ठिकाणी द्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि किती पर्सेंटेज तुम्हाला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी लागले, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पहिल्या लिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या लिस्टमध्ये जवळपास 50% मुलं जे विद्यार्थी मित्रांनो फर्जी आहे, 50 ते 60% मुलं पहिल्या लिस्टमध्ये फर्जी आहे, म्हणून भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही आहे। ठीक आहे, आणि जेवढ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जागा जर पाहिल्या असाल तर त्या ठिकाणी जवळपास 1400 प्लस त्या ठिकाणी जागा भरलेल्या आहे। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की एवढ्या जागा या ठिकाणी भरलेल्या आहे। आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे लक्षात ठेवा। आणि पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकच्या 6 लिस्टा लागणार आहे। तर असं कोण सांगू राहिलो, तर पहिली जी लिस्ट लागली तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फेक मुलं एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये फर्जीवाडा केलेले मुलं आहे। तर यामध्ये काय करते, कोणी काय करते, फॉर्म भरताना पैकीच्या पैकी पर्सेंटेज टाकून देते, 100 पैकी 100 सर्व यामध्ये, त्याला 100 म्हणजे पोरं असे पाहते की बा आपलं नाव येते का त्यामध्ये। ठीक आहे, ज्यांनी सुद्धा असं फ्रॉड काम केलं असेल तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस एक लक्षात ठेवा। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे भरपूर मुलं या ठिकाणी जात नाही आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलं चालले नाही एक लक्षात ठेवा, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे। ठिकाणी पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला भरपूर मुलं या ठिकाणी गेले नाही आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की भरपूर मुलांनी फर्जीवाडा या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे चुकीची माहिती स्वतःवरून त्यांनी जे चुकीची माहिती फॉर्म भरताना टाकलेली आहे, 100 पैकी 100 त्यांनी टाकलेले आहे। ठीक आहे, काय मुलांना जवळपास 95-96 असे पर्सेंटेज मुलांनी त्या ठिकाणी स्वतःवरून टाकलेले आहे। ठीक आहे, तर ते मुलं या ठिकाणी जात नाही, कारण की ते जर त्या ठिकाणी गेले तर ते त्या ठिकाणी सापडले जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। फक्त मुलांनी पाहिलं होतं की आपलं नाव येते का लिस्टमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकून दिलेले आहे। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची जे दुसरे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे तर 7 एप्रिलपर्यंत आपल्याला दुसरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। ठीक आहे, आणि ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरवर डिपार्टमेंटनं मेसेज पाठवलेला आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ईमेलवरून सुद्धा आपल्या मोबाईल नंबरवर सुद्धा ईमेल पाठवलेला आहे डिपार्टमेंटमधून की आपल्याला ह्या तारखेला ह्या वेळेला ह्या ऑफिसमध्ये हजर राहायचं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला ईमेल या ठिकाणी आला असेल ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल पहिल्या लिस्टमध्ये एक लक्षात ठेवा, आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। तर दुसरे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे तर 7 एप्रिलपर्यंत हे होणार आहे एक लक्षात ठेवा। हे दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, तर पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही एक लक्षात ठेवा, त्यांनी फर्जीवाडा केला म्हणूनच जे यामध्ये जवळपास 6 लिस्टा लागते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर दुसरी जी पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट लागणार आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्हाला 10 एप्रिलच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 10 एप्रिल किंवा 11 एप्रिलच्या अंदर हे
पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की पहिल्या लिस्टमध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं मार्क होते त्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही आणि ज्या विद्यार्थी फर्जी होते त्या मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, किंवा कोणी ते मार्कशीट बनवून आणली आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांनी मार्कशीट पैसे देऊन या ठिकाणी बनवून आणलेले आहे अशा फेक मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं। आणि असे मुलं काय होते, जेव्हा त्यांचं सिलेक्शन होते तर त्यांना त्या ठिकाणी जे लिहिता सुद्धा येत नाही। एक लक्षात ठेवा, त्यांना जॉब करणं सुद्धा भारी पडते, लिहिता वाचता सुद्धा येत नाही, असे सुद्धा काही त्यामध्ये मुलं असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे खऱ्या अर्थाने ज्यांनी इमानदारीनं मेहनत केली होती तर त्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी झालं नाही आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही। पहिल्या लिस्टमध्ये भरपूर असे फ्रॉड मुलं या ठिकाणी सापडणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्यानंतर दुसऱ्या लिस्टपासून जे खऱ्या अर्थानं मुलं त्या ठिकाणी घेतल्यात येणार आहे, ठीक आहे। तर पहा, आता दुसरी जी लिस्ट आहे हे जवळपास 11 एप्रिल ते 10 एप्रिलच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। निश्चित राहा तुम्ही, आणि 6 लिस्ट लागणार आहे, ह्या जवळपास जून महिन्यापर्यंत लागणार आहे। आणि त्यानंतर जून महिन्यानंतर आणखी नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती काढणार आहे, ठीक आहे। तर आता कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी जाणार आहे मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, सर्वात कमी जो कट ऑफ जाणार आहे तर पहा, चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाणार आहे, या ठिकाणी 147 जागा आहे। आणि चंद्रपूर डिव्हिजनमध्ये पहिली जी लिस्ट आहे ते सुद्धा थोडी कमी गेली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या चंद्रपूर डिव्हिजनला कट ऑफ कमी जाणार आहे। त्याचबरोबर जे आहे रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, इथं 94 जागा आहे। त्याचबरोबर रायगडचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, 80 जागा या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, कारण की गोवा डिव्हिजनला भरपूर मुलांनी फॉर्म भरला नाही आहे, कारण की तिथं सगळ्या UR कॅटेगरीच्या जागा आहे, ठीक आहे। आणि एक एक जागा त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS या कॅटेगरीच्या, ठीक आहे। तर गोवा डिव्हिजनला भरपूर मुलांना परवडत नाही, तिथं टाकलं नाही मुलांनी। तर कराड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, 30च जागा आहे, पण त्या ठिकाणी कट ऑफ कमी जातो कारण की बरेच मुलं फॉर्म टाकत नाही तिथं। आणि मिरजचा सुद्धा कट ऑफ थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे, 3च जागा आहे त्या ठिकाणी। आणि पालघर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, जवळपास 47 जागा या ठिकाणी। तर पालघर डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे। सिंधुदुर्ग सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, 34 जागा सिंधुदुर्गला। आणि भुसावळचा सुद्धा कट ऑफ थोडाफार कमी जाणार आहे, या ठिकाणी 7 जागा। आणि श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, 37 जागा या ठिकाणी आहे। तर एवढं डिव्हिजन आहे की या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे। आणि वर्धा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडाफार तुम्हाला पाहायला भेटणार आहे कमी, ठीक आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज असेल, तसं 60% असेल, 70% असेल, 80% असेल, 90% असेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कसं आहे की कधी कधी कट ऑफ कमी सुद्धा जातो आणि कट ऑफ कधी कधी जास्त सुद्धा जातो, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये थोडंफार आपल्या लकवर सुद्धा डिपेंड करते, एक लक्षात ठेवा। तर आपण याच्या अगोदर जर पाहिलं असेल 2022ला, तर काही डिव्हिजनमध्ये जर पाहिलं तर कट ऑफ जास्त गेला होता, ठीक आहे। 100 पैकी 100 कट ऑफ गेला होता। आणि काही ठिकाणी जर पाहिलं आपण गोवा डिव्हिजन झालं तर त्या ठिकाणी कट ऑफ कमी गेला होता, म्हणजे जवळपास ST कॅटेगरीच्या 45% मुलांचं सिलेक्शन झालं होतं। OBC कॅटेगरीच्या जवळपास 55 ते 60 वाल्या मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं। आणि ओपन कॅटेगरीचा UR कॅटेगरीचा जो कट ऑफ त्यावेळेस गेला होता तर जवळपास 60-55 पर्यंत कट ऑफ त्यावेळेस गेलेला होता, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की कधी कधी जे आपलं लक या ठिकाणी असते, लक्षात ठेवा। ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमी अर्ध आले असेल तर तिथं नक्की या ठिकाणी आपलं सिलेक्शन होऊ शकते। तर ज्यांना सुद्धा कमी पर्सेंटेज आहे, 60%च्या वर्तमानात, 70%च्या वर्तमानात, 80%च्या वर्तमानात, 90%च्या वर्तमानात, तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आणि आपली किस्मत या ठिकाणी आजमायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या ज्या लिस्ट या ठिकाणी लागत राहणार आहे, रिझल्ट लागत राहणार आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की यामध्ये पेपर वगैरे नाही आहे आणि सिलेक्शन झालं तर फारच चांगलं या ठिकाणी गोष्ट होणार आहे, लक्षात ठेवा। तर आजच्या डिटेल्स थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।